Dear student, in the last lecture we have seen how the living organism is classified. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे असणारे जे काही क्रायटेरिया निकष जे आहेत तर ते निकष त्या ठिकाणी वापरले जातात हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड, वनस्पतींचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की फॉर्मेशन्स ऑफ ग्रुप्स and subgroups of animals depending upon similarities and differences among animal is called as animal classification. म्हणजे साम्य आणि फरक याच्यावर आधारित प्राण्यांचे असणारे जे काही ग्रुप्स अँड सबग्रुप, गट आणि उपगट त्या ठिकाणी तयार करणं म्हणजे प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी करणं. त्याच्यानंतर पान नंबर 62 वर आपल्याला पाहिजे हिस्ट्री ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन, म्हणजे प्राणी जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाचा असणारा जो काही इतिहास जो आहे तर तो इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. काय सांगितलंय, टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द अॅनिमल्स, म्हणजे वेगवेगळे असणारे जे काही अभ्यासक जे आहेत तर त्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा असणारा जो काही प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. Greek philosopher Aristotle was the first to perform the animal classification. पाहता या ठिकाणी काय सांगितलेली की ग्रीक फिलॉसॉफर म्हणजे तत्ववेत्ता अरिस्टॉटल, कोणतं सांगितलं आपल्याला नाव नीट लक्षात ठेवा फक्त, अरिस्टॉटल. तो काही ग्रीक फिलॉसॉफर जो आहे तर ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं होतं. अरिस्टॉटल क्लासिफाईड द अॅनिमल्स अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक द बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटट्स. या ठिकाणी असणारा जो काय अरिस्टॉटल जे आहे तर त्या अरिस्टॉटलनं काय केलेलं आहे की असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचा असणारं जे काही आकार त्याला म्हटलेले बॉडी साईज. काय म्हटलेले बॉडी साईज, म्हणजे शरीराचा असणारं जे काही आकार. दुसरं आपल्याला सांगता येईल हॅबिट्स अँड हॅबिटट्स. काय सांगता येईल की हॅबिट्स अँड हॅबिटट्स, म्हणजे ते असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणाऱ्या जे काही सवय. आणि दुसरं आपल्याला सांगितलं हॅबिटट, अधिवास, ते कुठे राहतात. या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं. फर्दर ऍज पर द न्यू डेव्हलपमेंट इन सायन्स रेफरन्सेस वेर चेंज्ड अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ द अॅनिमल क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर विज्ञानातील असणारे जे काही प्रगती जे आहे तर त्या प्रगतीनुसार पुढे असणारे जे काही रेफरन्सेस, संदर्भ जे आहेत तर ते संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे असणारे जे काही पॉइंट जे आहेत, मुद्दे जे आहेत तर ते मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी बदलले. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय अरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की अरिस्टॉटल यांनी वापरलेली जी काही वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला काय म्हटलेलं आहे, आर्टिफिशियल मेथड, कृत्रिम पद्धत. कोणती म्हटलेली आहे तर आर्टिफिशियल मेथड त्या ठिकाणी म्हटलेली. ही अरिस्टॉटलनं प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला म्हटलेले आर्टिफिशियल मेथड, म्हणजे कृत्रिम पद्धत त्या ठिकाणी म्हटलेली. त्याच्यानंतर पहा की बिसाइड अरिस्टॉटल आर्टिफिशियल मेथड ऑफ द क्लासिफिकेशन वॉज फॉलोवेड बाय, आता कोणी कोणी तर त्या ठिकाणी दिलेला आपल्याला थिओफ्रेटिस्ट, त्याच्यानंतर प्लिनी, जॉन रे, लिनियस. पुन्हा एकदा नाव ऐका नीट, पहिलं त्या ठिकाणी सांगितले थिओफ्रेटिस्ट, त्याच्यानंतर प्लिनी, जॉन रे आणि लिनियस.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे अरिस्टॉटलच्या व्यतिरिक्त थिओफ्रॅटिस्ट, प्लॅनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाची असणारी जे काही कृत्रिम पद्धती जी आहे तर त्या कृत्रिम पद्धतीचा असणारा जो काही अवलंब जो आहे तर तो अवलंब त्या ठिकाणी केलेला आहे. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. आता या ठिकाणी असणारे जे काही कालांतरानं नैसर्गिक वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा सुद्धा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करण्यात आले. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन द व्हेरियस क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाइप्स ऑफ द सेल, क्रोमोसोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते पहा की सर्वसाधारणपणे वर्गीकरणाची असणारी जे काही नैसर्गिक पद्धत आहे तर त्या नैसर्गिक पद्धतीमध्ये आपल्याला शरीर रचनेविषयीचे असणारे जे काही गुणधर्म, आता त्यालाच काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर त्या ठिकाणी बॉडी ऑर्गनायझेशन पहिला मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहू की बॉडी ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतरचा दुसरा आपल्याला सांगितलेलं आहे की टाइप्स ऑफ सेल, टाइप्स ऑफ सेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल क्रोमोसोम्स. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की बायोकेमिकल प्रॉपर्टीज, बायोकेमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे या ठिकाणी बॉडी ऑर्गनायझेशन, टाइप्स ऑफ सेल, क्रोमोसोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच या ठिकाणी वर्गीकरणाची असणारी जी काही नैसर्गिक पद्धत जी आहे तर त्या नैसर्गिक पद्धतीमध्ये सजीवांचे असणारे जे काही शरीर रचनेविषयीचे असणारे जे काही गुणधर्म, त्याच्यामध्ये असणारे जे काही पेशींचे असणारे जे काही प्रकार असेल, क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्र असेल किंवा जैव रासायनिक असणारे जे काही गुणधर्म जे आहेत यासारखे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यावर आधारित त्या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन आपलं नॅचरल सिस्टीम जे आहे तर ती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आधारित होती. बाय टाइम्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसते की कालांतरानं असणारं जे काही इव्होल्युशन आपण त्या ठिकाणी मागच्या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीलाच त्या ठिकाणी पाहिली. उत्क्रांती जी आहे तर उत्क्रांतीवादावर आधारित असलेली जी काही वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत सुद्धा त्या ठिकाणी अंमलात आली. इट वॉज युज्ड बाय द काय सांगितलं, इट वॉज युज्ड बाय द डॉबेन्स्की अँड मेयर. आणि ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा असणारा जो काय म्हणजे उत्क्रांतीवादाची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत डॉबेन्स्की आणि मेयर यांनी त्या ठिकाणी या पद्धतीचा अवलंब करून प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही क्लासिफिकेशन वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केले. रिसेंटली कार्ल वूज हॅज ऑल्सो प्रपोज्ड द अॅनिमल क्लासिफिकेशन. अगदी अलीकडचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर कार्ल वूज हा जो काही असणारा जो काही सायंटिस्ट जो आहे तर यांनी सुद्धा काय केलेले प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर पुढे पान नंबर 62 वर बेनिफिट्स ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन, प्राणी वर्गीकरणाचे असणारे जे काही फायदे जे आहेत तर ते फायदे आपल्याला पाहिजेत. याच्यावर आधारित असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2019 ला त्या ठिकाणी विचारण्यात आलेले महत्वाचे प्राणी वर्गीकरणाचे आपल्याला त्या ठिकाणी फायदे त्या ठिकाणी पाहिजे. पहिला फायदा आपल्याला सांगितलंय की स्टडी ऑफ द अॅनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करणं कसं जातं आपल्याला त्या ठिकाणी सोपं त्या ठिकाणी जातं. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल, काय सांगता येईल की स्टडी ऑफ अॅनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट म्हणजे काय तर सोयीचं काय. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीमुळे त्या ठिकाणी प्राण्यांचा अभ्यास करणं कसं जातं तर त्या ठिकाणी सोपं जातं. हा पहिला फायदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता. दुसरा फायदा आपल्याला सांगता येईल की स्टडी ऑफ फ्यू अॅनिमल्स फ्रॉम ए ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर अॅनिमल ग्रुप.
एखाद्या गटातील मोजके असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा जर आपण त्या ठिकाणी अभ्यास जर केला तर त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. दुसरा त्या ठिकाणी बेनिफिट्स काय सांगता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम a group helps to understand about that entire animal group. काय सांगितलेले की एखाद्या गटातील मोजके प्राणी जे आहेत तर त्या मोजक्या प्राण्यांचा जरी अभ्यास जरी केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. हा दुसरा बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. तिसरा बेनिफिट्स आपल्याला सांगितलेले की इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. प्राणी वर्गीकरणाची जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमुळे काय होतं नसते प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तिसरा बेनिफिट काय सांगता येईल आपल्याला इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन म्हणजे याच्यामुळे काय होतं नसते आपल्याला प्राण्यांची असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीविषयीची माहिती त्या ठिकाणी मिळते. चौथा बेनिफिट्स आपल्याला दिलेले ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. प्राण्यांना ओळखणं त्या ठिकाणी सोपं जात आणि त्याच्यामध्ये काय होतं नसते ॲक्युरेसी म्हणजे अचूकता जी आहे तर ती अचूकता त्या ठिकाणी येतात. चौथा बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाईड म्हणजे ओळखणे, आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. पाहता दिसतंय की प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांना ओळखणं त्या ठिकाणी सोपं जातं आणि त्याची अचूकता जी आहे तर ती अचूकता त्या ठिकाणी येतात. पाचवा बेनिफिट्स आपल्याला दिलेलं आहे इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं इतर सजीवांशी असलं जे काही रिलेशन म्हणजे नातं जे आहे तर ते नातं समजायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होताना दिसते. पाचवा बेनिफिट्स आपल्याला सांगता येईल इट हेल्प्स टू अंडरस्टँड विथ अदर it helps to understand the relationship of animals with other living organisms. काय सांगितलेले की प्राण्यांची इतर सजीवांशी असलेलं जे काही नातं जे आहे तर ते नातं समजायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होते. सहावा बेनिफिट्स आपल्याला दिलेलं आहे इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटंट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. प्रत्येक प्राण्याचा असणारा जो काय हॅबिटंट अधिवास तो ज्या ठिकाणी राहतो त्याला म्हणतो आपण अधिवास. निसर्गातील त्याचं नेमकं असणारं जे काही स्थान जे आहे तर ते स्थान समजायला आपल्याला त्या ठिकाणी काय आता नसते मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी. जी सहावा बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटंट. काय सांगितले
हॅबिटॅट म्हटलेले, हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल and its exact role in the nature. म्हणजे तो असणारा तो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्याचा असणारा ते काही हॅबिटॅट, अधिवास आणि निसर्गातील त्याचं असणारं जे काही नेमकं स्थान जे आहे तर ते समजायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होतात. आणि 7वा बेनिफिट दिलेला पहा, इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल. काय सांगितलेले की प्राण्यातील जे काही वेगवेगळे प्रकारचे असणारे जे काही अनुकूलन जे आहे तर त्या अनुकूलनाविषयीची आपल्याला माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे तर त्या ॲनिमल क्लासिफिकेशन पासून त्या ठिकाणी मिळतात. काय सांगता येईल 7वं, इट हेल्प्स to understand various adaptation in animals. काय सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की प्राणी जे आहे तर त्या प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे काही अनुकूलन जे आहे तर त्या अनुकूलनाची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांच्या वर्गीकरण केल्यामुळे त्या ठिकाणी मिळतात दिसते येते. त्याच्यानंतर पुढे ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, म्हणजे प्राणी जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाची ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिव्हायडेड इन टू 2 ग्रुप्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट. आता काय सांगितलेले त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑर अब्सेन्स, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड म्हणजे तो असणारा तो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यांमध्ये शरीर जे आहे तर त्या शरीराला आधार देण्यासाठी असणारा तो काही नोटोकॉर्ड, त्याला म्हटलेले पृष्ठरज्जू नावाचा अवयव जो आहे तर तो अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित ॲनिमल किंगडम जे आहे तर त्या ॲनिमल किंगडमचे 2 ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. पहिला सांगितलंय नॉन कॉर्डेट. काय सांगितलेलं आहे नॉन कॉर्डेट, बरोबर, हा एक पहिला त्या ठिकाणी गट सांगितलेला आहे. आणि दुसरा आपल्याला सांगितलंय कॉर्डेट. आता नॉन कॉर्डेट म्हणजे काय तर असमपृष्ठरज्जू प्राणी की ज्यांना त्या ठिकाणी शरीर जे आहे तर त्या शरीराला आधार देण्यासाठीचा अवयव त्या ठिकाणी नसतो, त्याला म्हणणार आपण नॉन कॉर्डेट. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय कॉर्डेट्स म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी समपृष्ठरज्जू, अशा प्रकारच्या 2 गटामध्ये त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं. मग आता हा जो असणारा जो काही पहिला जो आहे पहिला गट आपल्याला पाहायचा आहे नॉन कॉर्डेट्स. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय तर त्या ठिकाणी असमपृष्ठरज्जू प्राणी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल आर ॲज फॉलोज. आता त्या ठिकाणी असमपृष्ठरज्जू असणारे ते काही प्राणी जे आहेत तर त्यांची असणारे ते काही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य जे आहे तर ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड. काय सांगता येईल पहिलं, बॉडी इज नॉट supported by rod like notochord. काय अर्थ सांगतील आपल्याला की हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड म्हणजे काय म्हणतो त्याला आपण त्या ठिकाणी पृष्ठरज्जू जो आहे तर तो शरीराला आधार देण्यासाठीचा असणारा तो काही आधारक जो आहे तर तो आधारक त्या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स मध्ये त्या ठिकाणी नसणारे हे पहिलं लक्षण त्या ठिकाणी सांगतात. दुसरं आपल्याला सांगता येईल की फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ऑफसेट. काय सांगितलेले दुसरं,
pharyngeal gill slits are absent. काय म्हटलेले की फॅरेंजियल गिल स्लिट्स आर absent. जे काही प्राणी जे आहे, जसं आपण नाक जे आहे तर त्याच्यामध्ये फॅरेंज असतं, ग्रसनी जे आहे तर त्या ग्रसनीमध्ये गिल स्लिट्स कल्ले विदरे, माशांच्या बाबतीमध्ये कल्ले विदरे असतात. तर तशा पद्धतीचं ते ही जे काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांमध्ये असणारे काही ग्रसनी जे आहे तर त्या ग्रसनीमध्ये कल्ले विदरे त्या ठिकाणी नसतात. तिसरं आपल्याला सांगता येईल की nerve cord if present is on the ventral side, it is solid and paired. काय सांगितलंय पुढचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल तिसरं की nerve cord if present, म्हणजे त्या ठिकाणी नर्व कॉर्ड जो आहे, चेतारज्जू जो आहे तर तो चेतारज्जू जर असेल तर तो कसा सांगितलेला आपल्याला, इट इज ऑन द व्हेंट्रल साइड. काय सांगता येईल, इट इज ऑन द व्हेंट्रल साइड. त्याच्यानंतर तो कसा सांगितलंय, इट इज सॉलिड, तो कसा असणार आहे सॉलिड. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय पेअर, सॉलिड अँड पेअर. काय सांगितलंय की नर्व कॉर्ड, चेतारज्जू जो आहे तर तो चेतारज्जू जर या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी असेल, नॉन कॉर्डेट मध्ये जर असेल तर तो कसा सांगितलेला आहे, व्हेंट्रल साइड. आता व्हेंट्रल साइड नीट लक्षात ठेवा. व्हेंट्रल साइड म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते ही शरीराची असणारी जी काही अधर बाजू जी आहे तर त्या अधर बाजूला आपण व्हेंट्रल साइड त्या ठिकाणी म्हणणार. त्याच्यानंतर तो कसा असणार आहे, पेअर म्हणजे युग्मी, जुडी त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे कसं सांगितलं आपल्याला, त्या ठिकाणी तो सॉलिड असणार आहे म्हणजे भरीव असणार आहे. म्हणजे चेतारज्जू जर या प्राण्यांमध्ये जर असेल तर तो युग्मिकी, भरीव आणि शरीराच्या आधर बाजूला त्या ठिकाणी असणार आहे. येते. त्याच्यानंतर चौथा आपल्याला त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक सांगितली, हर्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साइड. चौथं काय सांगितलं आपल्याला की हर्ट if present it is on dorsal side. काय सांगितलेले की हृदय जे आहे तर ते हृदय जर असेल तर शरीराची असणारी जी काही पृष्ठभाग त्याला काय म्हटलेले, डॉर्सल साइड. नीट लक्षात ठेवा, पृष्ठ. आणि व्हेंट्रल साइडला काय म्हटलं आपण, अधर बाजू. दोन शब्द लक्षात ठेवायचे, व्हेंट्रल साइड आणि डॉर्सल साइड. म्हणजे हृदय जे आहे तर ते हृदय जर या ठिकाणी नोटोकॉर्ड्स ॲनिमल मध्ये जर असेल तर ते कुठे असणार आहे, डॉर्सल साइडला, पृष्ठबाजूला त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड इनटू 10 फायला. याचे काही नॉन कॉर्डेट जे आहे तर त्या नॉन कॉर्डेटचे असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला 10 फायला म्हणजे 10 संघामध्ये केलेले. कशामध्ये केलेले, 10 फायला. आता अनेक वचन आहे फायला. आता दोज 10 फायला आर, कोणकोणते 10 फायला लक्षात ठेवायचे. पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल प्रोटोझोआ, बरोबर, पहिला फायला. त्याच्यानंतरचा दुसरा आहे, नाव नीट लक्षात ठेवा, पोरीफेरा. काय आहे, पोरीफेरा. त्याच्यानंतरचा तिसरा आपल्याला सांगता येईल सिलेंटरेटा. काय सांगते मी, सिलेंटरेटा, TARATA, सिलेंटरेटा. किंवा यालाच त्या ठिकाणी निडारिया म्हटलेले. काय म्हटलेले, निडारिया. सीचा उच्चार कसा केलाय मी, सायलेंट केलेला आहे, निडारिया त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आहे प्लॅटी हेलिमंथस. PLATYHELMINTHES. काय म्हटले, प्लॅटी हेलिमंथस. नावं नीट लक्षात ठेवायची, प्लॅटी हेलिमंथस. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला ऍसिल हेलिमंथस. ASCHEL MINTHES.
THES काय म्हटलेले ऍसिल हेलिमंथस. नावं पुन्हा एकदा लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं पुढचं आहे तर त्या ठिकाणी ते ऍनिलिडा. त्याच्यानंतर पुढे दिलेला आपल्याला आर्थ्रोपोडा. बरोबर. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला मोलुस्का. त्याच्यानंतर इकायनोडर्माटा. स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायचे. आणि शेवटचं आपल्याला दिलेलं आहे हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा. 10 फायलम जे आहे तर ते 10 फायलम नीट लक्षात ठेवा. पहिला सांगितलं आपल्याला प्रोटोझोआ. आता हे जे काही प्रोटोझोआ जे आहे तर त्याला काय म्हणतो आपण आदिजीवी त्या ठिकाणी म्हणतो. दुसरं आपल्याला सांगितलंय पोरिफेरा, ज्याला आपण रंध्रीय प्राणी त्या ठिकाणी म्हणता नाही, म्हणजे ज्याला त्या ठिकाणी छिद्र असतात. उदाहरणार्थ स्पंज. पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार त्याला म्हटले पोरिफेरा. त्याच्यानंतर सिलंटरेटा और निडारिया. आता सिलंटरेटा किंवा निडारिया याला त्या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा तीच नाव आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर प्लॅटी हेलिमंथस. आता प्लॅटी हेलिमंथस म्हणजे चपटे. चपटा कळते सपाट. हेलिमंथस म्हणजे कृमी म्हणजेच जंत. म्हणजे त्या ठिकाणी प्लॅटी हेलिमंथस म्हणजे चपटे कृमी त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर ऍसिल हेलिमंथस. आता ऍसिल हेलिमंथस या ठिकाणी आपल्याला गोल अशा प्रकारचे जे काही कृमी जे आहेत, उदाहरणार्थ लहान मुलांच्या पोटामध्ये जंत आपल्याला आढळून येत असतात, अशा प्रकारचे असणारे जे काही गोल कृमी जे आहेत तर त्याला म्हटलेले ऍसिल हेलिमंथस. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला ऍनिलिडा, ज्याच्या शरीराच्या भोवती वलय त्या ठिकाणी असतात. याची उदाहरणं आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत, त्यावेळेला तुमच्या बरोबर त्या ठिकाणी लक्षात. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला आर्थ्रोपोडा, संधिपाद म्हणजे अनेक पाय असणार. उदाहरणार्थ झुरळ असेल, गोम असेल, यांना काय दिसतात अनेक पाय त्या ठिकाणी दिसतात. हे सर्वच्या सर्व आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद गटामध्ये आहे. त्याच्यानंतरचं पुढचं दिलं आपल्याला मोलुस्का. आता मोलुस्का म्हणजे मृदू काय. आता मृदू म्हणजे उदाहरणार्थ गोगलगाय, तिचं शरीर कसं असतं मृदू असतं म्हणून ते मोलुस्कामध्ये असणार. त्याच्यानंतर इकायनोडर्माटा. आता इकायनोडर्माटा म्हणजे काही कटक चर्मी. आता कटक म्हणजे काटे. आता ओरिजिनल आपले जसे झाडाला काटे असतात तसं नसतात, तर त्या ठिकाणी कटक चर्म म्हणजे त्यांची असणारे जे काही त्वचा जी आहे तर ती कशी असते काट्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असते, त्याला म्हटलेलं इकायनोडर्माटा. आणि शेवट आपल्याला दिलेलं हेमिकॉर्डेटा. आता कॉर्डेटाचा अर्थ आपल्याला लक्षात येत नसतो. आता कॉर्डेटा म्हणजे काय म्हटलं आपण पृष्ठरज्जू, आणि इथे काय आलं हेमी शब्द आलेला म्हणजे अर्ध समपृष्ठरज्जू. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारे काही नॉन कॉर्डेट जे आहे तर त्याचं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण म्हणजे असमपृष्ठ प्राणी जे आहे तर त्यांचं अशा पद्धतीने 10 संघामध्ये वर्गीकरण त्या ठिकाणी. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण ह्या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.